शेकडो वर्षांची परंपरा असलेली वारकरी संप्रदायाची पताका आता युवा उच्च शिक्षित तरुणांनीही आपल्या खांद्यावर घेतली आहे। वारकरी युवा मंचच्या माध्यमातून काही इंजिनियर, डॉक्टर्स आणि वकील युवा वारकरी ब्लॉगच्या माध्यमातून वारी सोशल मीडियावरून हायटेक तरुणापर्यंत पोहोचवत आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी। पंढरीच्या वारीमध्ये जाताना आपल्याला आजकाल वारी हायटेक झालेली आहे। वारी सोशल मीडियावर खूप आता दिसते आहे, वारी फेसबुकवर खूप दिसते आहे। वारी संबंधी युवा वर्ग जो आहे तो खूप आता आकर्षित होतो आहे असं नेहमी म्हटलं जातं आणि म्हणूनच वारकरी संप्रदाय युवा मंच आहे की वारीचं प्रत्येक अपडेट किंवा संत तुकोबाराय काय आहे, संत ज्ञानेश्वर माऊली काय आहेत, त्यांचे अभंग काय आहेत किंवा त्यांच्या अभंगातनं आपण सगळ्यांनी नेमका काय बोध घ्यायचा आहे हा प्रयत्न करत आहेत। असेच काही युवा वारकरी आहेत आपल्यासोबत की जे हायटेक शिक्षण घेतलेले आहेत। काही जण इंजिनियर आहेत, काही वकील्स आहेत, काही डॉक्टर्स आहेत। आपल्यासोबत अक्षय भोसले आहेत। माझा प्रयत्न इतकाच आहे की मुलांची एक युनिटी करून एक आपण संप्रदायाला काहीतरी देऊ लागतो, कारण की त्यांना आमचं काहीतरी देणं आहे। कारण की तुकाराम महाराज म्हणतात की आपण लोकांना आपल्याकडे जे आहे ते दिलं पाहिजे। एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंत, हा सुपंत जे आपल्याला ॲडव्हान्टेज देता येते डिजिटल, आपण कसं बघाशी बोललो मी तर नाही, फेसबुक जास्त वापरते, व्हॉट्सअप जास्त वापरते। जसं आपण बघतो की मुलं फेसबुक कशा करता वापरतात, फक्त मित्रमैत्रिणी चॅटिंग करणं, गप्पा करणं। पण या माध्यमातून वारकरी संप्रदाय युवा मंच वर्षभर लोकांना रोज नियमितपणे एक अभंग, त्याचा अर्थ, त्याकरता विशेष सहकार्य त्याचं नाव घेतलं त्यांचं। श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर आहेत, पवन महाराज जगताप आहेत, ते नियमितपणे आम्हाला लेख देतात आणि तेच लेख आम्ही लोकांना फॉरवर्ड करतो। असा फार जवळपास, आणि आपण जर आमचा ॲनालिसिस पाहिला तर USA आहे, लंडन आहे, UK आहे, तिकडचे बरेचसे फॉलोअर्स जे आहेत ते आम्हाला फॉलो करतात। नेमकं माऊलीने म्हटलंय की विश्वाची माझे घर, पण अद्याप शोकांतिका आहे की महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना आळंदी माहीत नाही। पण हीच संकल्पना की वारकरी संप्रदाय जगभरात गेला पाहिजे, आमचा प्रयत्न आहे की वारकरी युवा मंच त्याकरता काम करतात। व्हॉट्सअप हे याच्यातनं एक मेसेज टाकला तर अशा झपाट्याने व्हायरल होतो की दिवसभरातनं आम्हाला तो 500 लोकांकडनं आम्हालाच आलेला असतो तोच मेसेज फॉरवर्ड करत म्हणजे इतक्या चांगल्या माध्यमाचा त्याला आपण म्हणू सदुपयोग करणं। म्हणजे आज खरं तर तरुण पिढी सदुपयोग करेल की नाही असा प्रत्येक पालकांना चिंता वाटते, पण म्हणूनच भगवंताचे तेथे अधिष्ठान पाहिजे असं म्हणतात। मग जिथे अधिष्ठान आहे म्हणजे माऊलींचं अधिष्ठान आहे, ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ महाराज या सगळ्यांचं अविरत अखंड अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानाला समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आज युवा मंच हे जोरात आणि जोमाने तो धर्म तो कसा दिसतो, कुणाला दिसतो का इथपासून। तर अशा या वातावरणामध्ये आपण परत हे माऊलींचे असतील किंवा तुकोबांचे अभंग असतील कशा प्रकारे आत्ताच्या लाईफस्टाईलला तुम्ही जोडता? या सगळ्याला जोडणं एकच मीडियम थ्रू पॉसिबल आहे, ते म्हणजे ऑनलाईन। बिकॉज टुडेज वर्ल्ड इज ऑलवेज ऑनलाईन, 24 आवर्स ऑनलाईन। सो आपण एकच करू शकतो यासाठी की आपण आपले ब्लॉग्स जसे सांगितले त्यांनी, तर ते जे लेख आहेत त्याच्यावरती जे चैतन्य महाराज पोस्ट वगैरे करतात त्यांचे लेख, ते सोप्या आणि सरळ भाषेत आम्ही त्यांना सांगतो, ज्यावरून ते इन्स्पायर होतील। म्हणजे बाकीचे सोशल वर्ड साईडला ठेवून काहीतरी आध्यात्मिक, काहीतरी चांगले संस्कार होण्यासाठी त्यांच्यावरती त्यांना विश्वास ठेवण्यासाठी आम्ही हे प्रमोट करतो। सगळ्यांना मी इतकीच एक विनंती करेन की ती तरुणाई जी आहेत त्यांना एक विनंती, जसं ताईंनी सांगितलं की आपण मोबाईलमध्ये वेळ न घालवता, ठीक आहे प्रत्येक गोष्टीचे काही ॲडव्हान्टेज असतात, डिसॲडव्हान्टेज असतात। सर्वांना माझे एक दहावी आव्हान आहे माझं की आपण सर्वांनी वारकरी युवा .blogspot.in वरती जावं। एक माझा भ्रमण म्हणून सांगू तुम्हाला मी, 84 51 8 22 772 या क्रमांकावर आपण रामकृष्णाने मेसेज केला असता आपण आज इथून पुढे नियमितपणे वारीचे सगळेच अपडेट येत जातील। नियमित अनेक लोकांचे मोठे मोठे ग्रंथ आपल्याला वाचणं आज शक्य नाही। जवळपास आपण जर पाहिलं एखाद्या इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, मी त्यातून आलो आहे, 8-8 तास आमचे कॉलेजेस असतात। एखादा माणूस ऑफिसला आहे तर 9-9 8-8 तास त्यांना वर्किंग डे आहे, त्यांना एक दिवस सुट्टी मिळत नाही, मिळालं तर क्वचित एखादा सॅटर्डे संडे मिळतो। ते फॅमिली असतात, फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, पण त्या साऱ्यांनी करता फक्त दिवसात तुम्ही आमच्याकरता 2 ते 3 मिनटं द्या, तुम्हाला घर बसल्या आपल्या मोबाईलवरती एखादा अभंग मिळेल, अभंगाचा अर्थ मिळेल, जेणेकरून संतांच्या वाटेवर तर संतांच्या अभंगातलं एखादं वाक्य का होईना तुमच्या आयुष्यात परावर्तन घडवू शकतो। तर वारकरी युवा मंच आहे की जे तुम्ही जर ऑफिसमध्ये असाल, तुम्ही जर तुमच्या हातात मोबाईल असेल, तुम्ही कॉलेजमध्ये असाल, वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये मग्न असाल, मात्र तरी ड्युटीमुळे तुम्हाला वारीमध्ये
सहभागी होता येत नाही तर अशा वेळी तुम्हाला वारीचा आनंद घ्यायचा असेल, आपल्या परंपरेचा, वारकरी परंपरेचा नेमकी काय आहे, त्याची एवढ्या वर्षाची परंपरा नेमकी काय आहे, अभंग काय आहे, गवळणी काय आहे, भारूड काय आहे, हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल, कारण अनेक युवा मंडळी आता या परंपरेकडे पुन्हा नव्या दमाने, नव्या उत्साहाने बघतायत, तर ते तुम्हाला घर बसल्या एका क्लिकवर हे वारकरी युवा मंच जो आहे तो तुम्हाला दाखवू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.